भागातल्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल, कारण हे नैसर्गिक सगळं हे निसर्ग आहे, नदीचं बॅकवॉटर आहे आणि झाडं आहेत, पूर्णपणे जंगल आहे, फॉरेस्ट, डेन्स फॉरेस्ट आहे आणि त्यामुळे मोठं पोटेन्शियल टुरिझमसाठी देखील आहे, शेतीसाठी आहे. तुती देखील मोठ्या प्रमाणावर लोक लागवड करतात आणि याच्यामधून रेशीम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि जेणेकरून लोकांना त्याचे जास्तीचे पैसे मिळतील. तर बांबूला देखील आम्ही प्रमोट करतो. जवळपास 6-6.5 हेक्टर जमीन जिल्ह्यामध्ये कन्सेंट मिळाले. 10,000 हेक्टरचं टार्गेट कलेक्टरनी ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून देखील जवळपास हेक्टरी 6-7 लाख रुपये त्याला अनुदान दिलं जातं आणि त्याला बांबूला मार्केट देखील आहे. त्याचं ब्रँडिंग आपले लोक करतील, मार्केटिंगची मोठ्या प्रमाणावर सोय आहे, म्हणजे डिमांड खूप आहे आणि त्यामुळे अशाच ज्या नगदी कॅश क्रॉप जे आहेत त्यामधून मोठ्या प्रमाणावर लोकांना पैसे मिळतील. इकडे सुपारीच्या बागा देखील चांगल्या होतात, नारळाच्या बागा चांगल्या होतात आणि सगळंच करता येईल इकडे. आणि एक प्रकारचं क्लस्टर आपण जर केलं सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तर मोठ्या प्रमाणावर इथं लोकांना फायदा होईल. साहेब, मुख्यमंत्र्यांचं गाव म्हणून दरे ओळखलं जातं, आता रेशीमचं गाव म्हणूनही ओळखलं जाणार आहे. त्याचं केंद्रबिंदू इथं जिल्हाधिकारी लोकांना हे करतायत, मोटिवेट करतायत, CO आहेत ते मोटिवेट करतायत सगळेच जण आणि त्यामुळे आमच्या इथे CO, SP, जिल्हाधिकारी सगळी लोक जी आहेत हे काम करणारे लोक आहेत आणि त्याचा फायदा गावकऱ्यांना व्हावा अशा प्रकारच्या योजना नक्की यामध्ये वन विभागाचं देखील काही योजना आहेत, त्याच्यातून लोकांना फायदा होईल.